नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तुम्हाला आज एका वन डे ट्रिपची अतिशय चांगली माहिती आम्ही देणार आहोत। कारण ह्या एवढ्या जवळ असलेल्या डेस्टिनेशनबद्दल आम्हालाही माहीत नव्हतं, पण जेव्हा मी सर्च केलं यूट्यूबला तर त्यावेळेस लक्षात आलं की 2 किलोमीटरवर एवढं छान डेस्टिनेशन आहे आणि मीही अजूनपर्यंत बघितलेलं नाही। तर चला म्हटलं आज आपण विजिट करूया। तर मित्रांनो, हे आहे थेरगाव बोट क्लब। थेरगावमध्ये आदित्य बिर्ला हॉस्पिटल हे फेमस आहे आणि याच्या अगदी शेजारी बॅक साईडला एक 1.5 किलोमीटरच्या आतमध्ये केजू देवी मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या शेजारीच एक बंधारा बांधलेला आहे आणि तिथंच हे बोट क्लब आहे आणि ह्या बोट क्लबचं हे मेन गेट आहे, तुम्ही बघू शकता। इथं अशी एंट्री केल्यानंतर मित्रांनो, इथं आपल्याला एक रेड बोर्ड दिसणार आहे, ज्याचं एंट्री करताना टायमिंग पण आपल्याला दिसेल। 5 रुपये 10 रुपये जे तिकीट आहे, मोठ्यांसाठी 10 रुपये, लहान पोरांसाठी 5 रुपये, अशा पद्धतीनं टायमिंग पण तिथं दिलेलं आहे। असं आत शिरल्यानंतर एंट्री केल्या केल्या तुम्हाला ही टॉय ट्रेन इथं दिसणार आहे आणि ही टॉय ट्रेन जर यूज करायची असेल तर त्याला जेवढे लोक असतील त्या हिशोबाने पूर्ण लोक मिळाले तर ती चालवतात, नाहीतर 1 आणि 2 माणसासाठी तर शक्यतो ती चालवत नाही। तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपला हा टॉय ट्रेनचा एक छोटासा ड्रायव्हर बसलेला आहे। हा ड्रायव्हर तुम्हाला पूर्ण बगीचाची माहिती देणार आहे आणि पूर्ण टॉय ट्रेन फिरून दाखवणार आहे। अगदी छोटा ड्रायव्हर आहे, निशांत त्याचं नाव आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे जे गार्डन आहे मित्रांनो, पूर्णपणे लहान मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी अतिशय उत्तम आहे। याच्यात खास करून प्री वेडिंग शूट, बेबी शॉवर शूट, असे अनेक प्रकारचे आता येणाऱ्या वट सावित्री पौर्णिमेचे पण इथं शूट चालू होते। काही लेडीज येऊन, आता त्याला भरपूर दिवस आहे पण त्याच्या आधीच त्यांचं शूटिंग होणार, यूट्यूबला टाकणार, फेसबुकला टाकणार, त्यासाठी अशा पद्धतीचे सगळे शूट इथं केले जातात मित्रांनो। आणि अतिशय छान गार्डन आहे, म्हणजे थोडंसं बघायला गेलं ना तर कमी जागेत एक वेल मेंटेन ज्याला म्हणणार आपण, अशा पद्धतीचं ते गार्डन आहे यार। अतिशय बोटिंग आहे ना, पुढे बोटीत ना। अरे बोटीच आहे तिथं, मी अतिशय छान। म्हणजे तुम्हाला सांगू ना, मला कुठेही घाण वगैरे काही दिसली नाही। अरे तू थांब रे बाबा, सगळं गार्डन मेंटेन ठेवलेलं आहे लोकांनी। हे बघा इथं गेल्यानंतर लेफ्ट साईडला ते टॉयलेट आहेत वगैरे, सगळ्या सुविधा आहे इथं। आणि हे बघा, हे झाड किती छान आहे, याच्यावर आहे ना चढून बसून आपण तिथं फोटो काढू शकतो छान प्रकारे। हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये जाण्यासाठी पण तिथं खाली जागा आहे। हे बघा इथं पायऱ्यात खाली, हे बघा आपला पैलवान कसा बसतोय बघा, हे बघा दिसलं का? अशा पद्धतीने झाडावर बसून तुम्ही छान प्रकारे फोटो शूट करू शकता, हे बघा। आणि पुढं गेल्यानंतर तुम्हाला हे असं फुटपाथ दिसणार आहेत सगळे आणि याच्यावरून जाऊन, म्हणजे समजा पावसाचं पाणी जरी असलं साचलेलं सगळं, तर त्यावेळेस आपल्याला पाय चिखल लागणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली गेली मित्रांनो। ही बघा, ही समोर छत्री एक मस्त बनवलेली, हा एक दगड जो आहे मोठा ठेवलेला, हे सगळे फोटो काढण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सर्व गोष्टी यांनी बनवून ठेवलेल्या आहेत। त्यामुळेच इथं प्री वेडिंग शूट, कुणाचे काय कुठले व्हिडिओ बनवणार आहे, सगळे लोक तुम्हाला इथे दिसतील। ॲक्च्युली आम्ही दुपारीच्या 2 वाजता गेलो होतो, पण बघा तुम्ही तेव्हा बी भरपूर गर्दी होती तिथं। आणि हे एक मेन म्हणजे इथं कसं, हे सुट्टी असली ना तर त्यावेळेस आहे ना जास्त करून लेडीज लोक इथं लहान बाळांना घेऊन, आपल्या मुलांना सर्व इथं खेळायला खूप छान खेळणे असल्यामुळं, जसे झोके आहेत खूप, म्हणजे इतके झोके आहेत की जवळजवळ 10-15, त्याच्यापेक्षा जास्त म्हटलं तरी क्वांटिटी आहे। आणि लहान मुलांचे स्लायडिंग वगैरे, परत अशा पद्धतीची अनेक खेळणी आहेत। हे फुटपाथवरून चालताना हे बघा पलीकडच्या साईडला जे नदी आहे, पवना नदी, तिचं जे पाणी पुढं अडवलेलं आहे, तो समोर जो बंधारा आहे तिथून पाणी अडवलेलं आहे। आणि तुम्हाला इथं बोटी पण आहेत, पण सध्याच्या काळात ते जरा यूज करत नाही आहे। बोटी तिथं ठेवलेल्या आहेत 2-3, तर त्या बघितल्या आहे आपण, त्या पुढं तुम्हाला दाखवणारच आहोत। अशा पद्धतीने हे बघा, हे खेळणे जे आहेत लहान पोरांसाठी, बघा किती खेळणे आहेत इथं, समोर झोके पण आहेत। अशा पद्धतीने फुटपाथवर पूर्णपणे सावली आहे, इतकं छान आहे की दुपारच्या उन्हामध्ये आपला थकवा कुठं निघून जातं हे कळत नाही। आणि अशा पद्धतीने या झाडांखाली बसताना खूप छान वाटतंय। सगळे लोक, जवळजवळ 70% लोक घरून मस्तपैकी दुपारी येतात जेवण करायला। हे बघा इथं बघू शकता, इतके छानपैकी ही एक छत्री आहे, हे दगडी आहेत सगळे। आणि सर्वात एक गोष्ट मला जबरदस्त आवडली ती म्हणजे इथं झाडं जे आहेत ना, त्या झाडांच्या ज्या काही झाडांचे मुळं आहेत आणि काही झाडांच्या फांद्या आहेत, त्या इतक्या मोठ्या मोठ्या आहेत
की त्या तुम्ही बघू शकता, मी दाखवतो तुम्हाला. तर त्या जबरदस्त आहेत. हे बघा, आता हे पायऱ्या आहेत, इथं वरती जाऊन आपण पुढं जाणार आहोत. इथं हे सगळे खेळणे आहेत, त्या छत्री वगैरे दिसते तिथं, हे तुम्हाला सगळं जवळून दाखवून देतो. त्याच्यानंतर आपण हे बघा, हे इथं लोक बसले आहेत, जेवायला बसले आहेत, कोणी मस्त झोपा काढत आहे. तर अशा पद्धतीचे हे बघा, हे जे झाडांचे फांद्या ज्या दिसत आहे ना, ह्या अतिशय जबरदस्त आहेत. याच्यावर पोरं खेळतात मस्त, हे तुम्ही बघू शकता. हे बघा, हे वाकलेल्या फांद्या कशा पद्धतीच्या आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या फांद्या वगैरे आहेत. आणि हे समोर जे दिसतंय ते नाल्यासारखं बनवलेलं, कृत्रिम बनवलेलं आहे ते. त्याला एक प्रकारे आपण कालवा म्हणू शकतो, लोकांना ते एक फील येण्यासाठी. हे बघा, आता ह्या झाडाच्या फांद्या आहेत ना, ह्या वरती पण दाखवतो तुम्हाला. ही एक छत्री आहे खाली बघा. तर अशा पद्धतीने ना, या बघा फांद्या, या फांद्या बघा किती वरपर्यंत सगळ्या एकमेकात गुंतलेल्या आहेत. अतिशय म्हणजे छान असं ते वाटतंय, कारण हे असलं सगळं आपल्याला काही बघायला जास्त मिळत नाही. शहरात कसं आहे, लोक आपल्या घरून निघतात, 8 दिवस काम करतात, 7 दिवस काम करतात, आणि 1 दिवस असे विश्रांती मिळाल्यानंतर अशा बगीच्यात येऊन ते आपला थोडासा वेळ घालवत असतात. आणि अशा शांततेमध्ये खूप छान वाटतंय बसायला. बघा, तुम्ही बघू शकता, इथून गेल्यानंतर पुढं आपल्याला नाही, दिसतंय ते तसं नाही सगळं विषय, असा ओढा बनवलेला. आता हे बघा, हे लोक आहेत, हे पण आपल्यासारखेच बसलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, इथं काय काय आहे. हे लहान पोरांचे खेळणे आहेत. परत आपण तिकडं आलेलो आहोत. आणि इथं अजून पुढं जाताना मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. ती म्हणजे हे बघा, ही गोगलगाय. गोगलगायचा आकार आहे. याच्यात छोटे पोरं याच्यातनं जाऊन वरती पलीकडच्या साईडला निघतात. अशा पद्धतीने नवीन खेळणं आहे हे. तर बरेच बघितले पण त्यात काय मला दिसलं नव्हतं. इथं फक्त ते एक दिसलं आहे. तर अशा पद्धतीने हे बघा, पुढं गेल्यानंतर आता ही एक फांदी आहे बघा झाडाची, ही कशा पद्धतीची आहे तुम्ही बघू शकता. ह्याच्यावर हा बघा, आता आपला पैलवान चढणार आहे त्याच्यावर. हे बघा, वरती चढल्यानंतर झोके घेणार मस्तपैकी. तर इथं इतकं छान आहे ना, की काय सांगावं. मस्त म्हणजे गेल्यानंतर ना तुम्ही 2-3 तास तर आरामात त्या बगीच्यात थांबू शकता. अशा सगळ्या गोष्टी आहेत तिथं पाहण्यासारख्या. हे बघा, ह्याच्यावर तो चढून उड्या मारू शकतो, फिरू शकतो. काय त्याला उड्या मारायच्या, हे बघा, लटकायचं मस्त. तर असे लहान पोरांना ज्या गोष्टी आवडतात त्या आवर्जून इथं सगळे आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही 1 डे ट्रिपचा जर कधी डोक्यात विचार असेल तर सुंदर असं डेस्टिनेशन आहे. नाव आहे थेरगाव बोट क्लब. आणि तिथं गार्डन पण आहे त्याच्यात बनवलेलं, पुढं बोटिंग पण आहे. आणि ह्या अशा पद्धतीने कट्टे बनवलेले आहेत बसायला. हे बघा, तुम्ही बघू शकता, असे गोल गोल कट्टे आहेत. तिथं बसायला पण सोय आहे, बघू शकता. हे बघा, आता हा वरती चढणार झाडावर, तिथंच वरती झाडावर चढण्यासाठी मस्त सोय आहे. अशा पद्धतीने लहान पोरांना जरा उड्या मारायला, बागडायला, खेळायला या सगळ्या गोष्टी आवडतात. आणि खास करून लहान मुलांसाठीच आपण इथं जायचं आहे. काहीही खर्च नाही, काय नाही, लांब नाही, तुम्हाला मस्तपैकी आराम मिळेल अशी जागा आहे. अतिशय उत्तम आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथून उतरल्यावर आपला भाऊ काय करतोय बघूया जरा. बघा, तिथून आता पुढच्या झाडावर चढणार आहे पैलवान. हे बघा, उतरून आता इकडच्या झाडावर आला. हे बघा, या झाडावर चढलाय. अशा पद्धतीने भाऊचं मनोरंजन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, ही एक कमानसारखं बनवलेलं आहे. तिच्या आतून गेल्यानंतर पुढं व्हिडिओ काढण्यासाठी आपण एक्सप्लोअर करतोय सगळं. हे बघा, तुम्ही बघू शकता, पायऱ्यांवरून वरती चढल्यानंतर पुढं अजून एका लेफ्ट साईडला मेकअप चालू आहे, फोटोशूट चालू आहे. काहींचं आपण काय म्हणणार त्याला, वेलकम बेबीसाठी, बेबी शॉवर ज्याला म्हणतात, त्याचं एक शूट चालू आहे. इतके शूट होतो मित्रांनो, इथं 3-4 शूट होते मी बघितले. कोणाचं काय चाललं आहे, कोणाचं काय चाललं आहे, आपण सगळे बघू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने अतिशय उत्कृष्ट मला गार्डन आवडलेलं आहे. तुम्हाला जर याचा पूर्ण ॲड्रेस पाहिजे असेल तर लिंक म्हणजे कमेंट करा मला, आणि त्याच्यात मी तुम्हाला लिंक पाठवीन. कमेंटमध्ये लिंक असं लिहा किंवा ॲड्रेस असं लिहा, मी तुम्हाला तो कमेंटमध्ये सेंड करून देईल तुमच्या इनबॉक्समध्ये. आता हे बघा, DM केल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. बघू शकता. हे बघा, हे शूट चालू आहे. ॲक्च्युली मला ते मी घ्यायचं नाही म्हणून मी साईडला केला, पण तिथं शूट चालू होतं. तर हे बघा, अशा पद्धतीने छोटे पोरांचे खेळणे बघून घ्या, किती खेळणे आहेत तिथं. लहान लहान मुलांचे खेळणे आहेत. समोर पलीकडच्या याच्यामध्ये लोक जेवण करत आहे, म्हणजे लेडीज लोक वगैरे आणले आहेत छोटे पोरं आणून. तर अशा प्रत्येक ठिकाणी आहेत. हे बघा, सगळ्या ठिकाणी लोक जेवायला, हे लहान लहान पोरं कशी खेळत आहे बघू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने खूप छान गार्डन आहे मित्रांनो.
आता इथून मला जायचं आहे, बोट आहे का नाही ते बघायला. ॲक्च्युली तिथं हे समोरच्या साईडला एक बोटिंगसाठी जागा आहे, स्पेशल जागा आहे ती. तिथंच बोट लावली जायची आणि बोटिंग ज्यावेळेस होत असेल आय थिंक, तर त्यावेळेस इथूनच सगळ्या लोकांना नाही का बोटिंग करायला जाता येत असेल. कारण गार्डन पुढं संपून जातं आहे आणि दुसरा कुठला इथं पॉईंट नाही. तर हा पॉईंट असा आहे की तिथूनच बोटिंगसाठी जागा होती. इथे एक मला बोट दिसली होती पलीकडनं, मी जेव्हा बांधावरून बघितलं. तर मी तुम्हाला ती बोट कुठे आहे ती दाखवतो. हे बघा, असं खाली उतरल्यानंतर ना हे समोर सगळं पाणी आहे, एकदम स्थिर पाणी आहे ते बांधात अडवल्यामुळं. हे बघा, बघू शकता तुम्ही, पाणी एकदम स्थिर आहे. ठीक आहे. ही बघा, एक कोपऱ्यात बोट आहे बघा, तुम्हाला ही बोट दाखवतो आहे. अशी सिंगल 2-4 लोकं बसण्यासाठीचे बोटी. आणि सुरुवातीला आपण जिथं एंट्री केली तिथं पण त्या रेसिंगच्या बोट होत्या, जशा त्या केरळामध्ये असतात, भरपूर लोकं बसून ते रेस करतात, त्या पद्धतीच्या पण बोटी आहेत. तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बघितला, स्टार्टिंगलाच आहे, तर ते गेटमध्ये एंट्री करायच्या आधी बाहेरच्या साईडला त्या बोटी होत्या. फक्त त्या जाळीमध्ये होत्या म्हणून त्या दिसत नाही आहेत. व्हिडिओ काढताना तेवढ्याच घेता आल्या. आणि कुत्रा तिथं आतमध्ये असल्यामुळे तो भुंकतोय म्हणून तिथं व्हिडिओ चांगला काढता नाही आला. तर तुम्ही बघू शकता इथं गार्डनमध्ये किती लोक तिथं बसलेले आहेत. हे बघा, पाहू शकता इथं खेळत आहे. आता जेवण करणारे लोक दिसतील. यार इतकं छान वाटलं ना. आम्ही सुद्धा इथं मस्तपैकी 3-4 घंटे आलेलो होतो, जेवण केलं फर्स्ट क्लासपैकी. तुम्हाला अजून यातली एक गोष्ट छान आहे वरती, ती दाखवणार आहे. तर ते कसं आहे ते पण मी दाखवणार तुम्हाला. पाहू शकता तुम्ही. हे बघा, हे इथं लोक बसलेले आहेत सगळे. ठीक आहे. आणि इथून मी आता जो जाणार आहे तो गार्डनचा समोरचा भिंतीचा एंड आहे, तिथं गार्डन पुढं संपतं आहे. आता इथून पुढं जाता जाता हे बघा, पुढं एक शूट चालू होतं. तिथून परत मी साईडला गेलो. त्यांना आपण घेऊ शकत नाही, आपल्याला कोणाची परमिशन न घेता आपल्याला कोणाचा व्हिडिओ फोटो काढायचा नसतो, म्हणून आपण ते पाळतो. हे बघा, हे समोर जे आहेत ना ते त्यांचं शूटिंग चालू आहे, म्हणून आपण आपला कॅमेरा फिरवला आणि अशा पद्धतीने आपण आपल्याला जे काम करायचं ते एक्सप्लोअर केलं आहे आपण. ठीक आहे. हे बघा, त्यांना मी अवॉइड केलं. आणि इकडं बघू शकता हा कॅमेरा आपला लास्ट एंडिंगला आला आहे. हे बघा, इथं मात्र गार्डन संपतो. ही इथं भिंत आहे, पण या भिंतीला लागून जो बाहेरचा रोड बनवला आहे तो अतिशय छान आहे. तो बघून आपण आता पुढं जाणार आहोत. हे बघा, इथून ठीक आहे. हे गार्डनच्या आतच आहे. बाईक जरी आली, स्कूटर जरी आली तरीही आतमध्येच आहे गार्डनच्या. ही लास्ट भिंत आहे. ठीक आहे. तो लास्ट पॉईंट आहे, तिकडं नदी आहे. आणि हे इकडं वरती जाताना इथं मात्र एक गोष्ट मला दिसली. इथं सगळे कपल्स पण आलेले असतात, अनमॅरिड पोरं पोरी. हे इथं गपचूप आपल्या झाडांच्या बाजूला असतात. तर समोर मात्र महानगरपालिकेनं बेस्ट काम केलेलं आहे. मोठे कॅमेरे लावलेले आहेत. तो आता समोरचा जो पोल आहे त्याच्यावर कॅमेरा आहेत, मी तुम्हाला दाखवतो. तिथं वरती हा बघा, हे इथं कॅमेरे आहेत वरती. ठीक आहे. एवढे मोठे मोठे कॅमेरे लावलेले आहेत. तर काही चुकीच्या गतिविधी इथं होऊ नये नाही का, त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी ते कॅमेरे लावले आहेत. आता इथं तुम्ही बघू शकता, वरती गेल्यानंतर ना इथं परत एक शूट चालू आहे. ते शूट काय आहे नेमकं सांगू का तुम्हाला. काही एक प्री वेडिंगचं एक आहे तिकडं पुढं समोर कारच्या इथं. आणि इकडं जे आहे इथं, तर इथं 2-3 लोक आपले यूट्यूबचे म्हणा किंवा फेसबुकसाठी म्हणा कशासाठी तरी क्रिएट करता येते त्यांचे व्हिडिओज नाही का. तर अशा पद्धतीने हे बघा, तुम्ही बघू शकता. हे खाली बसलेले 2-4 लोक आहेत, ते समोर जे आहेत कॅमेरा घेऊन त्यांचं आपलं शूट चालू आहे, हो का नाही. तर अशा पद्धतीने इथं शूटिंगसाठी खूप छान पॉईंट आहे. ही लास्ट भिंतच आहे बगीच्याची. आपण आता पूर्ण बगीचा गोल फिरून या साईडनं वापस जातो आहे. ठीक आहे. तुम्हाला लक्षात येईल, आपण पुढं गेल्यानंतर लक्षात येईल की आपण कुठं आलो आहे नक्की. तर आपण ज्या साईडनं एंट्री केली होती ना, हा तो शेवटचा रोड आहे. आणि आता पुढं समोर गेलं तर एक 300 मीटर 200 मीटर 300 मीटरवरती मेन गेट आहे, जिथून आपण एंट्री केली होती. ठीक आहे. तर आता त्याच्या आधी हे बघा, ही जी कार आहे इथं समोर जे दिसत आहे लोक, इथं बी त्यांनी प्री वेडिंग शूट करण्यासाठीच ते आलेले दिसत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे समोर दिसतं आहे त्याचा एक आपल्याकडे व्हिडिओ आहे, तो आपण टाकणारच आहोत. तो लास्ट एंडिंगला टाकतो मी. तो अतिशय छान आहे. तिथं वरती काय आहे ना, त्याचा मी स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तो तिथं आता लास्ट एंडिंगला दाखवतो तुम्हाला. हे अशा पद्धतीने वापस आल्यानंतर आपण परत चाललो आपल्या जागी, जिथून व्हिडिओ सुरू केला होता तिथं चाललो. तर अशा पद्धतीने एवढा मोठा गार्डन आणि एवढं छानपैकी त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे. अजिबात घाण नाही, काही नाही. हे बघा, इथं बी नाही बघा, हे मेकअप चालू आहे. समोर जे दिसतं आहे हे मेकअप करत आहे आणि तिथं काहीतरी त्यांचं पण शूटिंग चालू आहे. म्हणजे कमीत कमी 5-6 असतील, मिनिमम तरी 5-6 लोक होतेच तिथं शूटसाठी. म्हणजे 5-6 ठिकाणी शूट चालू होतं. 5-6 लोक म्हणण्यापेक्षा लोक तर 15-20 असतील ते. तर अशा पद्धतीने आणि फिरायला येणारे तर भरपूर लोक होते. आम्ही जायच्या एंडिंगला पण भरपूर लोक आलेले आहेत. त्यासाठी एंडिंगचा एक तर 2 व्हिडिओ मी इथं जोडणार आहे.
तो तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने अतिशय छान असं गार्डनचं आपण पूर्ण गार्डनचा रिव्ह्यू केलेला आहे. आणि हे डेस्टिनेशन तुम्हाला बघायचं असलं तर जरूर तुम्ही वन डे ट्रिपचा प्लॅन करा आणि इथं या आणि आपला चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अजून पुढचे एक व्हिडिओ जॉईन करून दाखवतो. अशा पद्धतीने आपण पूर्ण गार्डन एक्सप्लोअर केलेलं आहे. मित्रांनो, आता इथं जरा तुम्हाला स्क्रीन आडवी करावी लागेल, कारण व्हिडिओ फ्रेम आम्ही ही उभी घेतल्यामुळं मला ते आता उभी फ्रेम छोटी होऊन जाते. आता तुम्हाला स्क्रीन आडवी करा आणि पूर्ण व्हिडिओचा मजा घेऊ शकताय. बघा, अशा पद्धतीने वरती जायला ही छानपैकी सोय केलेली आहे त्यांनी. हे खूप आवडलं आम्हाला. वरती त्याला माची वगैरे म्हणतात काही लोक, ते आता याला एक्झॅक्ट काय नाव आहे त्याला माहीत नाही. इथं वरती जाऊन अतिशय छान आहे. हे बघा, अतिशय छोटासा जिना बनवला आहे त्यांनी वरती जाण्यासाठी, स्टेप बनवल्या. अशा पद्धतीने वरती गेलो आणि हे बघू शकता तुम्ही. हे खूप छान वाटलं होतं आम्हाला. तिथं ॲक्च्युली वरून मस्त बाहेरचा नजारा दिसतो आणि दुसरं म्हणजे हवा पण छान येते. पावसाळ्यात पण आपण तिथं वरती जाऊ शकतो, कारण वरती छत पण एक छान बनवलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, मुलं आता कसे वरती उभे आहेत. तर हे अतिशय एक युनिक वाटलं आणि मस्त बनवलेलं आहे त्यांनी, काहीतरी एक नवीन कल्पना. तर अशा पद्धतीने तुम्ही याचं एन्जॉय करू शकता. पुन्हा दाखवतो चढताना. मस्तपैकी असा जिना बनवला आहे आणि वरती जात आहे माणूस तिथं, आणि वरून एक छानपैकी फोटो काढायला एक जागा वरती तिकडून. तर पाहू शकता अशा पद्धतीचं एक छान डेस्टिनेशन यार आपल्या इतक्या जवळ होतं. याचं मला वाटलं की आपण हे कोणाला तरी सगळ्यांना सांगावं, म्हणून हा सगळा प्रयत्न आहे. आणि हा व्हिडिओ बघून तुम्ही सुद्धा नक्की एक दिवसाच्या वन डे ट्रिपचा प्लॅन करू शकता आणि अशा पद्धतीने कमी खर्चामध्ये एकदम बेस्टपैकी तुम्ही ट्रिप करून वापस येऊ शकता. आणि जे कोणी ते जाऊन येणार आहेत त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही जाऊन आलेलो आहोत तुमचा व्हिडिओ बघितल्यावर. तर धन्यवाद मित्रांनो, अशा पद्धतीने सपोर्ट करत राहा. अशा पद्धतीने आपले व्हिडिओ पूर्ण बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, आणि आवडल्यास सगळ्यांना. अशा पद्धतीने झुल्याचा जो आनंद आहे यार, जबरदस्त. इथं किती झुले आहेत, सगळ्यांनी खूप मनसोक्त झुला झुललेला आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने भरपूर पब्लिक आलेली आहे. नंतर 3-3:30 वाजता तर बरेच लोक आलेत, आणि आम्ही जेव्हा निघत होतो त्यावेळेस तर खूप गर्दी झाली होती. तर अशा पद्धतीने भरपूर लोक तिथे येत असतात. तुम्हाला अर्जंट जाऊन या आणि बघा आणि कमेंटमध्ये नक्की करा. थँक्यू.